नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर संगीता मुथा। मी आपणास मागच्या व्हिडिओमध्ये मेष राशीविषयी माहिती दिली होती, तर या व्हिडिओमध्ये पण मी थोडीशी माहिती देत आहे। प्रत्येक राशीविषयी मी आपणास माहिती देत राहणार आहे। तर मेष राशी मंगळाची रास आहे, ज्याचा स्वामी मंगळ आहे। ही चर राशी आहे आणि याचे प्रतीक मेंढा आहे। हे आपण पाहिले की 2 शिंगाचा मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे। तर या लोगोप्रमाणेच, या प्रतीकप्रमाणेच या राशीचे लोकांचा स्वभाव असतो की धावणे, घाई करणे, आक्रमकपणा आणि प्रामाणिकपणा। तर या राशीचे गुण जे आहेत ते बेधडक गुण असतात की ते मागची पुढची कोणती पर्वा न करता कोणतेही काम फत्ते करणे, हातात काम घेतलेले पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, हे या राशीचे गुण असतात। या राशीमध्ये अ, ल, च अशी अक्षर येतात। म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर जेव्हा आपण नाव पाहतो पंचांगणामध्ये, तेव्हा या राशीच्या लोकांची नावे च, चा, ची, ची, अ, आ, इ, ई, ल, ला, ली, ली अशी अक्षरे येतात। या राशीमध्ये 3 नक्षत्र येतात। एक अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र आणि कृत्तिका नक्षत्र। या राशीचा रंग लाल असतो। ज्याप्रमाणे याचा स्वामी मंगळ असतो त्याप्रमाणे या राशीचा रंग लाल असतो। केशरी रंग, सोनेरी रंग सुद्धा या राशीसाठी शुभ असतो। या राशीच्या लोकांनी सहसा काळा रंग वापरू नये। काळा रंग या राशीला अशुभ असतो, असे अनुभव आहेत लोकांचे। काळा रंग या राशीच्या लोकांनी वापरू नये। मेंदूशी संबंधित आजार होतात या राशीला। मेंदूशी संबंधित ही राशी असते, कारण पहिली रास मेष ही तिचा अंमल डोक्यावर असतो आणि मेष राशीचा तळपायावर असतो। तर ही अशी मेष रास ज्याचा स्वामी मंगळ आहे, या लोकांना मंगळवार शुभ असतो, गुरुवारही शुभ असतो। तर या राशीचे लोक जे आहेत हे गणपतीचे भक्त असतात। ज्याप्रमाणे गणपतीला लाल रंगाची फुले आवडतात, गुळाचे मोदक आवडतात, त्याच पद्धतीने या लोकांना सुद्धा लाल रंग खूप आवडतो आणि त्यांची कामही होतात लाल रंग वापरल्यानंतर। या राशीच्या लोकांनी पोवळ्याची अंगठी धारण करावी। लाल पोवळे किंवा केसरी पोवळे, किंवा स्त्रियांनी लाल रंगाचा पोवळ्याचा मणी जरी मंगळसूत्रामध्ये घातला किंवा केशरी रंगाचा पोवळ्याचा मणी गळ्यामध्ये घातला काळ्या पोतीमध्ये, तरी हे शुभ असते। त्याचे पाणी अंगावर पडते आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले असते, असे अभ्यासामध्ये गुरु लोकांनी सांगितले आहे। तर अशी ही मेषरास धडपड करणारी आणि घाई करणारी आणि तितकीच भावनिक रास। तर या राशीमध्ये, या राशीसाठी कन्या ही रास ही थोडीशी निगेटिव्ह असते, कारण कन्या आणि मेष एकदम 2 टोकाच्या 2 राशी आहेत। या मेष राशीला प्रत्येक गोष्ट पटकन करायची असते, चटकन काम फत्ते करायचे असते, विचार न करता करायचे असते, आणि कन्या राशीला विचार करून काम करायचे असते। हे या राशींचे वेगवेगळे गुण आहेत। तर अशी ही रास मेष रास मातीशी संबंधित, इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित, अग्नीशी संबंधित ही रास। तर या राशीमध्ये आणखी बरेच काही अभ्यास आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत। आपणास हे व्हिडिओ पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, आणि तुमचा स्वभाव जर आपण मेष राशीचे असाल तर या स्वभावाशी जुळतो का, हेही आपण मला माझ्या नंबरवर उत्तर पाठवायचे आहे। आणि हा माझा नंबर आहे 9130087271। आपण नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.